नमस्कार मंडळी, एक आदर्श या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. गावरान कोंबडीची पिल्ले घरच्या घरी कशी तयार करायची हे आज आम्ही या व्हिडिओमधून सांगणार आहोत. गावरान कोंबडीची पिल्ले घरच्या घरी तयार कशी करायची हा प्रश्न सगळ्यांनाच असतो. असे बरेच लोक आहेत हे म्हणतात आम्ही कोंबडी बसवतो पण आमची कोंबडी पिल्ले काढत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोंबडी बसवताना जे नियोजन आणि काळजी घेता, जी पद्धत आहे त्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी चूक करत असता. तुम्ही कोंबडी बसवल्यानंतर 2 ते 3 दिवस तिला खाण्यापिण्यासाठी सोडत नसणार. त्याच्यामुळे कोंबडी अंड्यावरती बसत नसणार, अंडी खराब होतात. त्याच्यामुळे कोंबडी पिल्ले काढू शकत नाही. मंडळी, बाजारामध्ये अशी एक मशीन आहे जी इलेक्ट्रिक मशीन जी पिल्ले गावरान कोंबडीचे अंडी टाकल्यानंतर पिल्ले काढून देते. खरंच घरच्या कोंबडीकडून जी पिल्ले काढायची सोपी पद्धत आहे त्यासाठी तुम्ही नियोजन करा. मशीनमधून जी पिल्ले काढली जातात त्या पिल्लांची कोंबडीने काढलेल्या पिल्लापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. तर मंडळी, आम्ही आमच्या घरच्या घरी कोंबडीपासून पिल्ले कशी काढतो हे आम्ही थोडक्यात सांगणार आहोत. मंडळी, जर तुम्ही मशीनीतून पिल्ले काढली तर त्या पिल्लांना ज्याप्रमाणे कोंबडी स्वतःच्या पिल्लाची काळजी घेते त्या पद्धतीने कोंबडी पिल्लांना ज्याप्रमाणे आपण खोड, छाक असे काही शब्द वापरतो, ते शब्द ज्यावेळेस कोंबडी आपल्या पिल्लाला पाळते, त्यावेळेस सांभाळते, त्यावेळेस त्या पिल्लांना कळते. पण जी मशीनीमधून जी पिल्ले काढलेले असतात त्या पिल्लांना असे शब्द कळत नाहीत. त्यांना आपणच शिकवावं लागतं. ज्याप्रमाणे कोंबडी पिल्लांना खाया चारते बाबा, तर अशा वेगवेगळ्या जी नॅचरल पद्धती आहेत ही मशीनीतून निघलेल्या पिल्लांची खूप काळजी घ्यावी लागते. तर मंडळी, हे आमची 10 बाय 10ची खोली आहे. या खोलीमध्ये आम्ही कोंबड्या बसवतो. असे विटा मांडून अशा प्रकारे विटा मांडतो. स्वच्छ खोली करून विटा मांडल्यानंतर आम्ही त्याच्यावरती अशा प्रकारे थोडी पाचट टाकून एक असं छानसं आळं तयार करतो. हे बघा, म्हणजे जी कोंबडीची अंडी असतात ते अंडी ठेवल्यानंतर त्या कोंबडीची ऊब आणि त्या पाचटीतून येणारी ऊब असे दोन्ही ऊब मिळून गरमाहट तयार होती. जर नुसत्या फरशीवरती जरी कोंबडी बसवली तर फरशी गार असते, एका बाजूने अंडी गार होतील आणि एका बाजूने कोंबडीची ऊब मिळेल. आपल्याला असं न करता या फरशीवरती अशा प्रकारे विटा मांडून त्याच्यामध्ये ही जी पाचट आहे ही पाचट आपण असे गोल आळे करून घेणार आहोत. तर गोल आळे केल्यानंतर आपण याच्यामध्ये अंडी ठेवणार आहे. आम्ही प्रत्येक कोंबडीच्या मागे 20 ते 19 अंडी ठेवतो. या 20 ते 19 अंड्यातून कमीत कमी 15 ते 16 पिल्ले सहज निघून जातात. त्याचा कालावधी 21 दिवसामध्ये जी पिल्ले निघतात कोंबडीकडून. आणि तसे म्हणायला गेले तर मशीनीमधून जी पिल्ले काढण्याची पद्धत आहे त्याला 21 नाही तर 21 दिवसापेक्षा जास्त दिवस लागतात. कमीत कमी जास्त 4 ते 5 दिवस कोंबडीपेक्षा जास्त मशीनीतून पिल्ले काढण्यासाठी लागतात. मंडळी, ही जी कोंबडीची जी पिल्ले काढण्याची जी पद्धत आहे ही जे दिवस लागतात हे 21 दिवसानंतर कोंबडी अंड्यातून उबवून पिल्लू काढते. तर ही अशी आमच्या पद्धत आहे की कोंबडी बसवण्याची ही जी पद्धत आहे या खोलीमध्ये अशा प्रकारे विठा मांडून त्याच्याकडेने पाचट टाकून झाल्यानंतर आम्ही ह्याच्यावरती एक छोटंसं आळं करतो आणि त्याच्यामध्ये 18 ते 19 अंडी ठेवतो. आणि त्याच्यावरती जी खुडूक झालेली कोंबडी, जी जास्त कडक खुडूक कोंबडी आहे, अशा कोंबडीला आम्ही त्याच्यावरती बसवतो. आणि बसवल्यानंतर 21 दिवस तिला रोज सकाळी किंवा संध्याकाळी बसवल्यानंतर आम्ही तिला खाण्यापिण्यासाठी थोड्या वेळ बाहेर ठेवतो. तर खाऊन पिऊन तिचं थोडंसं झालं त्यानंतर तिला आम्ही परत अंड्यावरती ठेवतो. असे रोज 21 दिवस केल्यानंतर ती कोंबडी अंडी खराब करत नाही किंवा तिला अंडी उबवण्यासाठी जी एनर्जी येते ती थोडंसं खाल्ल्यानंतर पिल्ल्यानंतर
ती त्या अंड्यावरती व्यवस्थित अंडी उगवते. त्या अशा प्रकारे आम्ही कोंबड्या बसवतो आणि 21 दिवसानंतर ना आम्हाला असा रिझल्ट मिळतो की कोंबडी पिल्ले काढते. जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचे फळ आम्हाला शेवटी ही कोंबडी देते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.